तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे हे सदैव मतदारसंघातील जनतेसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात। याचाच एक भाग म्हणून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीच दिवाळीच्या दिवशी अनाथ बालकांना फराळ व नवीन कपडे देऊन अनाथ मुला-मुलींसोबत आनंदाची आगळीवेगळी दिवाळी साजरी करत असतात। दिवाळी म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा, प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा सण। जसा हा सण आनंद साजरा करण्याचा तसाच तो इतरांसोबत वाटण्याचा सुद्धा आहे। म्हणूनच दिवाळीचे औचित्य साधून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जामोद मतदारसंघातील अनाथ बालकांची दिवाळी गोड करण्याचा आमदार कुटे यांचा एक छोटा प्रयत्न असतो। समाजातील सुखसोयींपासून वंचित राहिलेल्या, ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरवले आहे, अशा जळगाव जामोद, शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील 2000 अनाथ बालकांची श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने जळगाव जामोद येथे गुरुवर्य हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संजय कुटे यांच्यासह त्यांच्या परिवाराने ही दिवाळी आनंदात साजरी केली। गेल्या 3 वर्षांपासून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने अशी ही आनंदाची दिवाळी साजरी करण्यात येत आहे। जळगाव जामोद मतदारसंघात सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू राहणार आहे। या प्रसंगी मतदारसंघातील अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारत मान्यवरांचे हस्ते नवीन कपडे आणि फराळ देऊन अनाथ मुलांची दिवाळी गोड केली आहे। यावेळी हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर, आमदार संजय कुटे, कुटे गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर काळपांडे, डॉक्टर किशोर केला, सचिन देशमुख, डॉक्टर नंदू तायडे, अर्पणाताई कुटे यांच्यासह संपूर्ण कुटे परिवार आणि फाउंडेशन व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, जळगाव जामोद। कार्यकर्ते जे सगळे लोक समोर बसलेले आहेत ते अतिशय चांगले काम करतात। म्हणजे त्यांचा डोस देण्यापासून म्हणजे टाईमवर त्यांना डोस मिळाला पाहिजे, त्यांचा आहार त्यांना आपण करून आहार आपल्याकडून देतो फाउंडेशन करून तो पुरवणे, त्यांच्या खातात की नाही, त्या गोळ्या घेतात की नाही, सगळे मंडळी समोर बसलेली आहे। ही सगळी मंडळीची काळजी करतात। त्यांचाही सहभाग या सामाजिक कार्यामध्ये, फाउंडेशनच्या कार्यामध्ये प्रत्येक माणसाचा सहभाग आहे। आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो की ही संकल्पना म्हटल्यापेक्षा ही संवेदना जागृती आपल्या याच्यामध्ये संवेदना जागृत झाल्यामुळे जी आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि खऱ्या अर्थाने सांगतो की वरी गेल्यानंतर सर्व आमचं कुटुंब जे आहे, कारण शेवटी महाराजांना हाच विचार करतो की आई वडील असताना त्यांनी त्या कठीण परिस्थितीमध्ये कुटुंब पुढे नेलं। आमची पण असे बरेचसे इथं आहे की त्यांच्यासारखी तुमच्यासारखी परिस्थिती होती, परंतु शिक्षणाच्या माध्यमातून या माध्यमातून लहानपणापासून छोटे मोठे कामं करायचो आम्ही, त्याच्यातून थोडा पैसा कमावून शिक्षण केले, पुढे गेलो। परंतु आई वडिलांची शिकवणच की जे तुम्ही कमावता, तुम्ही आता ज्या पोझिशन मध्ये गेला, तुम्ही जी तुमची कमाई होते, आर्थिक परिस्थिती संपन्न राहते, त्यावेळेस फक्त कुटुंबापुरतं तुम्ही मर्यादित त्याचा उपयोग करता कामा नये। तो उपयोग समाजातल्या गोरगरीब मुला-मुलींसाठी, लोकांसाठी झाला पाहिजे, ही आमच्या आई वडिलांची शिकवण। आणि म्हणून समाजामध्ये आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो, त्या परिस्थितीवर एखाद्या शिक्षणासाठी कोणी असेल, गरीब असेल, त्याला आपण मदत मिळेल, त्याला शिक्षणात पुढे नेलं पाहिजे। जे आमच्या अनाथ मुलं-मुली आहेत, बिचाराचं छत्र हरवलं जाते, काही कारण नसताना त्यांना याच्यामध्ये जातात, त्या ऍक्सिडेंट मध्ये जातात, ते अकाली मृत्यू होतात, तर त्या मुला-मुलींना सुद्धा आपल्यासोबत क्षण घालवता आले पाहिजे, त्यांचीही आपण देखभाल केली पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडल्या पाहिजे। आणि म्हणून आपण जामोद आघाडीचे पहिले सुरुवात केली होती, मग फाउंडेशनमधून सोडून देऊन आज या मुलांना शासनाच्या योजनेमध्ये सुद्धा आपण बसवलं। परंतु तुम्ही अजून सगळ्यांच्या एकूण माता भगिनी भेटल्या की अजून एवढ्यामध्ये थोडे पैसे मागे पुढे राहिले किंवा येऊन राहिले, तर तुम्हाला शक्य होते दिवाळी दिवशी आपले मुख्यमंत्री जे आहे अतिशय संवेदनशील आहे। 8-15 दिवसामध्ये मी त्यांच्याकडे जाऊन एकाचाही महिना थांबणार नाही, अनाथ बालक आणि बालकांचे एक रुपया त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल आणि ज्याप्रमाणे अपंग, निराधार, अनाथ यांना महिन्या रेग्युलर पैसे मिळतात, तसे आमच्या अनाथ बालक बालिकांना सुद्धा महिन्याचे पैसे मिळावे हा माझा आग्रह राहणार आहे। कारण
शेवटी याही मुलांचं त्याच्याकडून थोडंफार शिक्षण, थोडंफार आपलं कुटुंब आणि हुशार मुले जर त्यांना थोडीशी मदत मिळाली आणि एक अजून शब्द देतो की जसं तुम्ही 10वी आहे 12वी आहे पुढच्या एज्युकेशनसाठी जा, त्यावेळेस तुम्हाला जेवढी अडचण येईल त्यासाठी फाउंडेशन तुमच्या पाठीशी उभं तुमचं शिक्षण आम्ही थांबू देणार नाही. चांगल्या प्रकारे बालबालिकांना शिक्षणापासून पुढे घेऊन त्यांचा काळ उभं करण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत हे शब्द सुद्धा आम्ही. आणि महाराजांचं कार्य काम जे आपल्याला ते माझे गुरु आहे, हरिभक्त पारायण संजय महाराज माझे गुरु आहे. आणि गुरु कसा असावा त्यांच्यासमोर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही, त्यांच्यासमोर बोलावा मी मोठा पण खऱ्या अर्थाने गुरु कोणाला मानत असतात की ज्यापासून आपण शिकलो पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेरणा दिल्या पाहिजे की आयुष्यात आपण कसं जगायचं, पुढे कसं गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना खूप असते आणि मी असं म्हणत नाही की समाजामध्ये दान करणारे किंवा काहीतरी आम्ही करायची इच्छा आहे, समाजामध्ये असं भरपूर लोक आहे, परंतु त्यांना दिशा माहित नसते की काय केलं पाहिजे आणि म्हणजे दिशा देण्याचं काम हे गुरु करत असतात. आणि आई वडील आणि त्यांचं हरिभक्त पारायण संजय महाराज पाहतो ते माझे 3 गुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराने भविष्यामध्ये आमचं मार्गक्रमण चालणार आहे, आमच्या कुटुंबाचं मार्गक्रमण चालणार आहे. आणि जेवढे चांगले दिवस जेवढं काही आमचं गुरु असेल, कारण कमाई हा मी सांगतो चांगल्या मार्गाने कमाई करा, जेवढी मेहनत करेल तेवढी करा, जेवढं तुम्हाला कमावता असेल आर्थिक संपन्न होता असेल तो आर्थिक संपन्न व्हा. पण त्या आर्थिक संपन्नतेचा फायदा फक्त कुटुंबापुरता मर्यादित न राहता तो सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सुद्धा झाला पाहिजे हे मनामध्ये ठेवा. आणि काही महाराज मी बघतो जेवढं तुम्ही आपण गोरगरिबांसाठी खर्च करू आपल्याला किंवा त्यांच्यासाठी आपण मदत करू, त्यांना सोबत करू, पैसे कमी करत नाही. तेवढा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे येतोय, पण दाना असावी लागते, त्या भावना असाव्या लागतात, त्या संवेदना असाव्या लागतात, ती आपुलकी आत्मीयता असावी लागते. पैसा कमी पडत नाही. आज मी पाहिलं की या 4-5 दिवसामध्ये बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांनी फाउंडेशनसाठी सातत्याने मदतीचा रोग चालू आहे. आधी जवळपास 4-5 लाख रुपये कार्यकर्त्यांनी 20 लोकांनी या संस्थेसाठी दिले. पण एक सांगता की संस्था अशी आहे, नंतर फाउंडेशन मी पण बघितलेलं आहे की पैसा फाउंडेशन मध्ये जमा करायचा आपल्या स्वार्थासाठी वापरायचा. ह्या बऱ्याचशा फाउंडेशन महाराष्ट्र देशामध्ये आहे. पण ही एक फाउंडेशन तुम्हाला आदेश भविष्यात कधी तुम्हाला कुठंच त्याचा येणार नाही की हे फाउंडेशन एकही रुपया या फाउंडेशनला आलेला तो गोरगरिबांसाठीच खर्च होईल. स्वतःच्या चहा पिण्यासाठी सुद्धा हे संचालक मंडळ खर्च करणार नाही. योग्य लोकांपर्यंत त्या फाउंडेशन गेलं पाहिजे, योग्य लोकांना मदत केली पाहिजे, हाच त्या मागचा हेतू आहे. म्हणून मी म्हणतो की असं नाही कोणी 2 लाख रुपये दिले म्हणून तो खूप मोठा व्यक्ती झाला आमच्या दृष्टिकोनातून, असं नाही. 1 रुपये देणारा सुद्धा तेवढाच मोठा या फाउंडेशनसाठी आहे. कारण ती भावना ती सगळ्यात महत्वाची आहे. मला वाटतं मनापासून की माझी परिस्थिती आहे 2 रुपये देऊ शकतो, 2 रुपयाच्या थोडेसाठी फाउंडेशनला, तर त्याचाही तेवढाच आमच्याजवळ सरकार आहे जेवढा 2 लाख येणार. त्यामुळे पैसे कोणी किती दिले, फाउंडेशनला मदत कोणी किती केली हे महत्वाचं नाही आहे, भाव त्याच्या मागचा काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अशा लोकांनी मी मदत केली सगळ्यांनी करावी, त्यांची इच्छा असेल, माझी कोणाही जबरदस्ती नसते. आणि मी आजच्या महाराज बरेचसे पत्रकार इच्छा इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी बोलावले नव्हतं पण ते पण आहे. पण माझी प्रामाणिक इच्छा असते की हा जो कार्यक्रम आहे फाउंडेशनचे हे कार्यक्रम प्रसिद्धीसाठी बिलकुल अनाथ मुलांसाठी त्यांची दिवाळी आनंदाची दिवाळी जावी यासाठी कुटीगुरुजी फाउंडेशन मार्फत त्यांना कपडे आणि फराळाचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आज जवळजवळ आम्ही 2200 मुलांना आम्ही वाटप करणार आहोत. याच्या मागच्या वर्षी आम्ही 1350 मुलांना वाटप केले. किती वर्षापासून हा कार्यक्रम जवळजवळ 4 वर्षापासून चालू आहे. दरवर्षी हा कार्यक्रम दिवाळीच्या दिवशी होतो. आणि या कार्यक्रमामध्ये कुठे फाउंडेशनचं म्हणजे आमच्या कुठे फाउंडेशनचे प्रेरणास्थान आमदार सुधीर कुटीगीच आहेत. यांच्याच प्रयत्नाने किंवा यांच्याच प्रेरणेमुळे यांच्याच अभिनव संकल्पनेमुळे आम्ही कुठे फाउंडेशन सुरू केलेली आहे.
आणि तेव्हापासून या संस्थेचं काम अविरतपणे चालू आहे. नुसतं या संस्थेचं काम अनाथ बालकांसाठी आनंदाची दिवाळी व्हावी यासाठीच नाही आहे, कुपोषित बालकांमध्ये सुद्धा यांचं काम आहे. मोतीबिंदू निर्मूलन अभियान याच्यामध्ये सुद्धा काम आहे. त्यानंतर क्षयरोग निर्मूलन सुद्धा यांचं काम आहे. आज आम्ही संजय महाराज पाचपुरे यासाठी आध्यात्मिक विचार सगळ्या लोकांना ऐकवण्यात यावे किंवा आध्यात्मिक विचारांची प्रगती लहान मुलांमध्ये व्हावी यासाठी त्यांना बोलावलेलं आहे. आणि त्यांनी योग्य ते आणि अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन करून लोकांमध्ये जेणेकरून पॉझिटिव्ह बदल येतील आणि त्यांचं आयुष्य अधिक सुखकारक होईल, हा आमचा मागचा उद्देश आहे. केंद्राची स्पॉन्सरशिप योजना आहे बाल संगोपन सारखी, यांना याबाबत आपल्याला माहिती आपण त्यांना दिलेली आहे का? त्यांच्यामध्ये त्या बाल संगोपन योजनेबाबत 2350 रुपये अनाथ बालकांना मिळतात. नाही, केंद्र सरकारची जिल्हा स्पॉन्सरशिप योजना आहे त्यामध्ये 2350 रुपये महिना आहे. आणि आमच्या मतदारसंघामध्ये फाउंडेशनच्या मार्फत सर्व जे अनाथ बालक आहेत त्यांचं आम्ही रजिस्टर फाउंडेशनच्या मार्फत करतो आणि 2450 मुला मुलींना याचा आम्ही लाभ सुद्धा देतो आहे. आणि लाभ हा त्याचा चालू आहे. म्हणजे त्या योजनेत ते बसलेले आहेत आमच्या मतदारसंघात आणि ते फाउंडेशन सगळं काम करते. आता फाउंडेशनचं तर सध्या मतदारसंघामध्येच काम आहे, परंतु फाउंडेशन ठरवेल. कारण मी फाउंडेशनचा फक्त एक सहकारी म्हणून आहे, पण फाउंडेशनच्या अध्यक्षांनी त्यांचे सहकारी भविष्यामध्ये पुढे वाढवायचं, पुढे जायचं हे ठरवलं.